2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकासाची मोठी लाट उसळली आहे। लाखो भाविकांच्या आगमनाचा अंदाज लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचं संपूर्ण पुनर्रचना करण्याचं नियोजन सध्या प्रशासनाने इथे हाती घेतलंय आणि द्वारका सर्कलवरील अंडरपास, द्वारका ते नाशिक रोड 10 पदरी रस्ता आणि 66 किलोमीटरचा बाह्य रिंग रोड यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सध्या इथे वेगाने पुढे सरकताना दिसतात आणि या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार का आणि नाशिक सिंहस्थासाठी सज्ज होणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चला तर याबद्दल सविस्तररित्या सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून भारताच्या कानाकोपऱ्यातील शिवाय परदेशातून सुद्धा लोक इथे येणार असल्याने मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेबद्दलचं काम सध्या हाती घेण्यात आलंय आणि याच अनुषंगाने नाशिक शहराभोवती तब्बल 66 किलोमीटरचा रिंग रोड देखील उभारला जातोय। याचबरोबर नाशिक शहरातील अंतर्गत रस्ते देखील दर्जेदार करण्यावर भर दिला जातोय आणि शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या द्वारका सर्कल भागात सुद्धा मोठा बदल हा केला जातोय, कारण द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंडरपासला सध्या मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये दिवसभर वाहनांची मोठी गर्दी सुद्धा असते। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरून नाशिक रोड, सिन्नर आणि शिर्डीकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने जात असते। परिणामी द्वारका चौक ते दत्त मंदिर सिग्नल दरम्यान वारंवार मोठी ट्रॅफिक जाम इथे पाहायला मिळतो आणि याचबरोबर या सगळ्याचा स्थानिकांना शिवाय प्रवाशांना सुद्धा मोठा त्रास होतो आणि त्यामुळे यावरच कायमस्वरूपी उपाय म्हणून द्वारका ते नाशिक रोड या 8 किलोमीटर लांबीच्या मार्गाचं आता 10 पदरीकरण करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। या प्रकल्पाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI कडून मंजुरी सुद्धा मिळाली आहे। याचबरोबर सुरुवातीला 276 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा सादर करण्यात आला होता, तर व्हाईट टॅपिंग म्हणजेच कॉन्क्रीट रस्ता करण्याचा विचार होता। मात्र NHAI ने डांबरीकरणाचा पर्याय सुचवला आणि त्यानुसार सुधारित 244 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा सध्या सादर करण्यात आलेला आहे आणि त्याला आता मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। त्यामुळे महापालिकेकडून सुद्धा निविदा प्रक्रियेला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंना 5-5 अशा लेन असतील। मध्यभागी भविष्यातील मेट्रोसाठी पिलर उभारता येतील अशी जागा सुद्धा सध्या राखीव ठेवण्यात येणार आहे। दरम्यान काही वर्षांपूर्वी भारतमाला योजना अंतर्गत इथे उड्डाण पूल मंजूर झाला होता, मात्र नियो मेट्रो प्रकल्पामुळे तो रखडला होता आणि आता केंद्र सरकारने नियो मेट्रो रद्द केल्यामुळे डबल डेकर पुलाचा सुद्धा प्रस्ताव मागे पडला आणि रस्ता रुंदीकरणाला गती मिळाली आहे। राज्य सरकारने मात्र भविष्यात नियमित मेट्रोचा पर्याय हा खुला ठेवलाय, त्यामुळे भविष्यात शहरामध्ये मेट्रो सुरू झाली तरी सुद्धा या मार्गावर पायाभूत सुविधा आधीपासूनच तयार असतील। 10 पदरी रस्ता झाल्यानंतर सुद्धा चौकावरील सिग्नलमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन काठेगल्ली सिग्नल, बोधलेन नगर, गांधीनगर, उपनगर या महत्त्वाच्या चौकांमध्ये अंडरपास किंवा उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव दुसऱ्या टप्प्यामध्ये सादर केला जाणार आहे। म्हणजेच हा प्रकल्प केवळ रस्ता रुंदीकरणापुरता मर्यादित नसून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा पुनर्विचार यामध्ये केला गेलाय। इतकंच नाही तर नाशिकमधील सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प म्हणजे 66 किलोमीटरचा बाह्य रिंग रोड आहे। याबद्दलचा सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ याआधी केलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा। मात्र हा जो रस्ता आहे तो शहरालगतच्या 25 गावांमधून जाणारा हा परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड आहे आणि भविष्यात शहरातील वाहतुकीचा संपूर्ण चेहरामोहरा यामुळे बदलून जाऊ शकतो। सध्या नाशिकमध्ये शहरातूनच बाहेर जाणाऱ्या आणि आत येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होताना दिसतं आणि बाह्य रिंग रोडमुळे हा पूर्ण झाल्यानंतर बाहेरून जाणारी जी जड वाहनं आहे आणि लांब पल्ल्याची जी वाहतूक आहे ती शहरामध्ये न शिरता थेट रिंग रोडने पुढे जाऊ शकते। त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। परंतु या रिंग रोडसाठी सुमारे 365 हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे। जवळपास 1200 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं गेलंय। जिल्हा प्रशासनानं थेट खरेदी पद्धतीनं 25% अधिक मोबदला देण्याची सुद्धा तयारी दर्शवली आहे, मात्र तरी सुद्धा अनेक गावांमध्ये विरोध हा दर्शवल्याचं पाहायला सुद्धा मिळतंय, कारण शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। तसंच काही ठिकाणी घरं, विहिरी, शेतीची पायाभूत साधनं यावर सुद्धा परिणाम होणार असल्याने अलाइनमेंट बदलण्याची सुद्धा मागणी ही सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते। दरम्यान देवळाली, आडगाव, विंचूर, गवळी, बेळगाव, ढगा,
वडनेर दुमाला, पिंपळगाव, बहुला, विहितगाव, मंगुसरे, महादेवपूर, जलालपूर आणि गोवर्धन या गावांमध्ये सध्या मोजणीला विरोध सुरू आहे। तर मखमलाबाद इथे 12 गटांची मोजणी ही अपूर्ण आहे। तर सारूळ आणि राजूर बहुल्यामध्ये ग्रामपंचायतीचा ठराव प्रलंबित आहे। दुसरीकडे ढंकाबे, माणोरी, बरवंडी, माडसांगवी, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, आंबे बहुला आणि गवळाने या गावांनी प्रशासनाला सहकार्य सुद्धा केलंय। माणसांगवी इथे सुद्धा सर्वाधिक 87 गटाची मोजणी ही पूर्ण करण्यात आली आहे। याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसतो, तर तो लाखो लोकांच्या सुरक्षिततेची सुद्धा निगडीत असतो असं म्हणता येईल। कारण या दरम्यान आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, वाहतूक नियंत्रण यासाठी मजबूत रस्त्याचं जाळं हे असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आपण पाहिलं की प्रयागराज इथल्या कुंभमेळ्या दरम्यान भयंकर चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात सुद्धा अनेक लोकांचे बळी गेले। त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये असा कोणताच अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यावर सध्या भर दिला जातोय। त्यामुळे हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एकीकडे प्रशासन विकासाच्या दृष्टीने मोठी पावलं उचलतंय, तर दुसरीकडे मात्र भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध ही मोठी अडचण सध्या निर्माण झाली आहे। मात्र प्रशासनानं योग्य मोबदला आणि पारदर्शक प्रक्रिया यावर भर दिला तरच ही प्रक्रिया किंवा हा प्रकल्प सुरळीत मार्गी लागू शकतो आणि त्यामुळे 2027 पर्यंत नाशिकचं रूपांतर अधिक रुंद रस्ते, सुसज्ज वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील मेट्रोसाठी तयार अशा आधुनिक शहरात होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याचबरोबर रिंग रोड आणि 10 पदरी मार्गामुळे खरोखरच वाहतूक कोंडी फुटणार का आणि सिंहस्थासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुखकर किंवा आरामात प्रवास करता येईल का, असा अनुभव त्यांना मिळणार का, हे तर वेळच सांगेल। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र आपलं यावरचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला, त्याचबरोबर Instagram आणि Facebook पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका।